कमी वेळेत, कमी साहित्यात आणि भरपूर प्रोटीन असल्याला जर तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल किंवा दिवसभर पूर्णपणे एनर्जी टिकवून ठेवायची असेल ना, तर हा काळ्या चण्याचा डोसा तुमच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. शरीरात रक्ताची कमतरता असो किंवा हाडांची मजबूती असो, काळ्या चण्याचे हे फायदे तुम्हाला चवीसोबत आरोग्य देखील देईल. चवीला तर हॉटेलपेक्षाही भारी आणि बनवायला तर अगदी सोपं आणि त्यासोबतच झणझणीत अशी खायला चटणी देखील. तुमची चव जिभेवर तशीच रंगळत राहील. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक देखील नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया. तर आपण इथे पूर्ण दिवसभर एनर्जी बूस्ट राहण्यासाठी इथे आपण काळा चणा घेणार आहोत. हे काळे चणे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी बघा असे टम्म फुगलेले तुम्हाला दिसतील. तर हे काळे चणे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत. ह्याच्यामध्ये लगेच आपण ह्याच्यामध्ये आपण 1 इंचाचा अद्रकचा तुकडा घेणार आहे, 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेणार आहे, तसंच 1 चम्मच जिरा घेणार आहे आणि 1 वाटी बारीक रवा घेणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे. पुन्हा 1 वाटी मी दही घेणार आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे ना, त्याच वाटीने आपण दही सुद्धा घेणार आहोत. मग ह्यात थोडस पाणी घालणार, एकदम मऊ आणि डोशासारखं बॅटर मी वाटून घेणार आहे. तर बघा एकदम मस्तपैकी मऊसर वाटण तयार झालेलं आहे. यापेक्षा एकदम मऊसर वाटण तयार करून झालेलं आहे. आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं असं साईडला झाकून तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. तर छोटस मिक्सरचं भांड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेणार आहे, थोडेसे शेंगदाणे घेणार आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेणार आहे, अद्रकचा छोटासा तुकडा घेणार आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेणार आहे, 1 चम्मच जिरं घालणार, चवीनुसार मीठ घालणार आहे, मग थोडीशी कोथिंबीर घालून थोडं थोडं पाणी घालून याला छानसं वाटून घेणार आहे. एकदम बारीकसर पेस्ट नाही करायची, थोडस असं रवाळ सारखंच वाटून घ्यायचं आहे. मस्तपैकी वाटण सुद्धा आपलं छानसं इथं वाटून झालेलं आहे. आता आपण याला तडका देऊया. तर तडक्यासाठी मी तर तडका पॅन गरम करणार आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच मी तेल घालणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी जिरं आणि थोडीशी मोहरी ह्याला मी थोडस तडतडून देणार आहे. मग त्याच्यामध्ये 1 ते 2 मी लाल मिरची घातलेली आहे, थोडीशी कढीपत्ता घालून मस्त थोडीशी फोडणी शिजली की मग वाटलेल्या चटणीमध्ये आपल्याला ह्याला तडका देऊन घ्यायचा. मस्तपैकी तडका टाकला की याला झाकण ठेवून 5 मिनिटं याला शांत होऊन द्यायचं की नंतर न हलवायचं की झणझणीत आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण डोश्याची तयारी करूया. तर डोसा करण्यासाठी मी गॅसवरती डोसा पॅन तापवण्यासाठी ठेवलेला आहे. डोशाचा तवा चांगला गरम झाला की मग त्याच्या मधोमध डोश्याचं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मस्त गोल गोल आपल्याला पातळ सारखं पसरून घ्यायचं आहे. जाड पसरवायचं नाही. अगदी आपण नॉर्मल डोसा करतो ना त्यासारखंच आपल्याला हे बॅटरचा डोसा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि मस्त मोठा गॅस करायचा. 5 ते 10 मिनिटांनी वरची बाजू चांगली सुकली की त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि छानसा मग बारीक गॅस करायचा आणि कुरकुरीत डोसा तयार करून ठेवायचा आणि मग कुरकुरीत डोसा करून घ्यायचा आहे. मस्तपैकी डोसा कुरकुरीत झाला, छानसा कलर आला की त्याला आपण लगेच पलटून घेणार आहोत. बघा मस्तपैकी कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे. एकदम गरमागरम आणि पौष्टिक काळ्या चण्याचा डोसा आणि सोबतच झणझणीत अशी चटणी. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.